विधानसभेमध्ये महायुतीला मिळालेलं यश आणि मनसेला मिळालेल्या अपयशानंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर बोट ठेवलाय। राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालावर शंका उपस्थित करत काही सवाल देखील उपस्थित केले। दरम्यान त्यांच्या या शंकेनंतर भाजपने देखील त्यांच्यावर जोरदार टीका करत प्रत्युत्तर दिलंय। पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला, कारण लोकांमध्ये संभ्रम होता। हे काय हे कसं झालं? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आरएसएसची संघाशी संबंधित व्यक्ती होती। मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्ण तुमच्यामध्ये पण विचार। राज्यात भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत येऊ असा प्रबळ आत्मविश्वास राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीच्या आधी होता। पण त्याच राज ठाकरेंनी विधानसभेच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या विजयावर संशय व्यक्त केला। त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी सुद्धा राज ठाकरेंवर पलटवार करायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला, कारण लोकांमध्ये संभ्रम होता। हे काय हे कसं झालं? असा कसा निर्णय आला? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आरएसएसची संघाशी संबंधित व्यक्ती होती। त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही। त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर। मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई? कोई तो जीता होगा, कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल। इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्ण तुमच्यामध्ये पण विचार। अरे करायचं होतं आत्मचिंतन, केलं आत्मपराभवाचं प्रदर्शन। महायुतीला विनंती केली होती, राज ठाकरे यांच्या सुपुत्राला अमित ठाकरेला आपण म्हणून समर्थन देऊया। अरे जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही तर तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? राज ठाकरे यांनी महायुतीच्या विजयावर शंका घेताना अप्रत्यक्षपणे ईव्हीएमवर देखील आक्षेप घेतलाय। मतदारांनी मतं दिली पण ती आपल्यापर्यंत पोहोचली नाहीत असा दावा राज ठाकरे यांनी केला। याचं संजय राऊतांनी स्वागत केलं। मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका। लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या। भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे सुद्धा ही भूमिका मांडतायत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य, हा संशय आहे, मतदान गायब झालं। जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत, त्यांचे विद्यमान आमदार होते। राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत आणि 1400 मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे। सामना कधी कोणत्या भूमिकेचं समर्थन करेल, कुणाला शिव्या देईल, याच राज ठाकरे साहेबाबद्दल हा सामनामध्ये काय लिहिलं गेलं हे आता कुठेही यांची मानसिकता ठाम राहिलेली नाही आहे। सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक, या भूमिका बदलत चालल्यात ना। ह्या भूमिका बदलल्यामुळे या पक्षाचा ऱ्हास होतोय। ईव्हीएमचा प्रश्न राज साहेबांनी उपस्थित केला, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे। राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये लोकसभेचा निकाल आणि विधानसभेच्या निकालाची तुलना केली होती। लोकसभेनंतर 3च महिन्यात परिस्थिती एवढी कशी बदलली असा सवाल राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता। त्यालाही महायुतीच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं। 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली, त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले। त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे। त्यांचे 15 आमदार येतात। शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले, 8 खासदार। त्यांचे 10 आमदार येतात। आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात।
4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. हे बघा, ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस ईव्हीएमवर खापळ फोडलं जातं. ज्यावेळेस लोकसभेमध्ये आमच्या जागा कमी आल्या त्यावेळेस ईव्हीएम चांगलं होतं, पण विधानसभेला आमच्या जागा महायुतीच्या चांगल्या आल्या तर मग त्याच्यामध्ये गडबड झाली होती. या ठिकाणी ग्राउंडवर काम करावं लागतं, ग्राउंडवर लोकांमध्ये जावं लागतं, शेतकऱ्यांशी बोलावं लागतं, लोकांची कामं करावी लागतात, तेव्हा लोक मतदान करतात. एसीमध्ये बसून लोक मतदान करत नाही, याचा विचार सगळ्यांनी करावा. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नवख्या अमोल खताळ यांनी पराभव केला. त्यावर देखील राज ठाकरेंनी शंका व्यक्त केली. त्याला सुजय विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा, ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदारकीला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे, ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत. मी काय बोलतोय, अख्खा महाराष्ट्र बोलतोय. येऊन जनसामान्य माणसामध्ये मिसळतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की परिवर्तन का झालंय. माननीय राजसाहेबांचं कालचं स्टेटमेंट हे संगमनेरच्या सर्वसामान्य गोरगरीब मतदारांचा अपमान आहे असं माझं स्पष्ट मत आहे की माननीय राजसाहेबांनी पुढच्या वेळेस महाराष्ट्र दौऱ्यामध्ये संगमनेरपासून सुरुवात करावी आणि संगमनेरच्या 7 किंवा 8 टर्म कालावधीमध्ये राहणाऱ्या त्या हसणाऱ्या चेहऱ्यापाठीमागं जनता किती रडत होती हे त्यांना कळेल आणि मग त्यांना या परिवर्तनाचं उत्तर मिळेल. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उभे असलेल्या माहीम मतदारसंघात भाजपनं उमेदवार दिला नव्हता. एवढंच नव्हे तर शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी सुद्धा महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. निवडणुकीच्या आधी आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे अमित ठाकरेंना पाठिंबा दिला होता, पण अमित ठाकरेंचा पराभव झाला. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. हा निकाल राज ठाकरेंना अनाकलनीय वाटला आणि त्यांनी निवडणुकीच्या आधी ज्या पक्षाच्या मदतीनं सत्तेत जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्याच पक्षाच्या विजयावर त्यांनी शंका व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.